नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बदलापूरच्या एका शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघड झाला आणि त्याच्यानंतर बदलापूरकरांमध्ये संतापाचा एक प्रचंड मोठा उद्रेक झाला. 11 तास बदलापूर रेल्वे स्थानकावर लोकांनी ठिय्या दिला. जे लोक अशा प्रकारच्या घृणास्पद कृत्यांमध्ये सामील असतात त्यांचा चौरंग करायला हवा आणि आयुष्यभर त्यांना भीक मागण्यासाठी मजबूर करायला हवं. परंतु आपला देश ज्या कायद्यानुसार चालतो तो कायदा अशा प्रकारच्या शिक्षांची अनुमती देत नाही. बदलापूरमध्ये जे काही घडलं ते निश्चितपणे घृणास्पद होतं. परंतु त्याच्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते त्याच्यापेक्षाही जास्त घृणास्पद आहेत. बलात्काराची घटना जेव्हा घडते तेव्हा एका मुलीचं, एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तिच्या संपूर्ण कुटुंबाला या घटनेचे हादरे बसतात. त्यामुळे समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्या मुलीला, तिच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातले राजकारणी मात्र या घटनेचं भांडवल कसं करता येईल या प्रयत्नामध्ये आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या खरं तर एक महिला आहेत, परंतु अशा प्रकारच्या घटनांचं राजकारण करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा स्थळ, काळ आणि वेळ पाहून त्या प्रतिक्रिया देतात, सोयीच्या प्रतिक्रिया देतात. बदलापूरची घटना घडण्यापूर्वी कोलकात्यामध्ये घडलेल्या एका बलात्कार प्रकरणी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न मीडियाने केला. त्याच्यावर बाई अशा प्रकारे उद्गारल्या की एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना रोज घडत असतात. त्यांच्या वाक्यामध्ये ना संताप होता, ना चीड होती, ना संवेदनशीलता होती. कारण प्रकरण पश्चिम बंगालशी संबंधित होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत आणि ममता बॅनर्जी या पवार कुटुंबियांच्या गुडबुकमध्ये आहेत. परंतु याच संसदरत्नबाई जेव्हा बदलापूरच्या घटनेबद्दल व्यक्त होतात तेव्हा त्या राज्य सरकारवर खापर फोडतात, गृहमंत्र्यांवर खापर फोडतात आणि लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी करतात. खरं तर लाडकी बहीण योजनेचा या संपूर्ण घटनेशी कुठेही संबंध नाही आहे. ममता बॅनर्जी यांच्याबद्दल व्यक्त होताना उडवाउडवीची उत्तरं द्यायची आणि जेव्हा राज्य सरकारवर म्हणजे महाराष्ट्र सरकारवर प्रतिक्रिया द्यायची आहे तेव्हा आपला निढावलेपणा, गेंड्याची कातडी बाजूला ठेवायची आणि अचानक संवेदनशीलतेचा मुखवटा धारण करायचा, खूप संवेदनशील व्हायचं आणि बदलापूरच्या घटनेवर व्यक्त व्हायचं. असा हा दुटप्पी प्रकार सुप्रिया सुळे करतायत. म्हणजे एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर कशी फिरवायची याची कला सुप्रिया सुळे यांना चांगल्या प्रकारे अवगत आहे. बदलापूरच्या घटनेनंतर स्थानिक जनतेने जो उद्रेक व्यक्त केला तो आवश्यकसुद्धा आहे, स्वाभाविकसुद्धा आहे आणि समर्थनीयसुद्धा आहे. परंतु त्याच्यानंतर जो राजकीय उद्रेक व्यक्त होतो आहे तो राजकीय उद्रेक मात्र सोयीचा आहे. एका ठिकाणी करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी करायचं नाही. यशश्री शिंदे हिच्या हत्येची जी घटना आहे ती अत्यंत ताजी आहे. त्या घटनेनंतर सुप्रिया सुळे व्यक्त झाल्याचं आठवतं आहे का तुम्हाला? ना सुप्रिया सुळे व्यक्त झाल्या, ना उद्धव ठाकरे व्यक्त झाले, ना शरद पवार व्यक्त झाले, ना विजय वडेट्टीवार व्यक्त झाले, ना जयंत पाटील व्यक्त झाले. सगळीजणं तोंडात मळी भरल्यासारखे गप्प होते. आणि याचं कारण म्हणजे तिची हत्या करणारा जो आरोपी होता त्याचं नाव दाऊद शेख होतं. दाऊद शेखच्या विरोधात बोलताना तोंडातून एखादा वावगा शब्द जर बाहेर पडला तर जाळीदार टोपीवाले आणि दाढीवाले आपल्यावर चिडतील आणि कदाचित मतदान आपल्या बाजूने करणार नाही ही भीती असावी आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणामध्ये ही मंडळी गप्प होती. बदलापूरबद्दल मात्र ही सगळी मंडळी भडाभडा व्यक्त होत आहेत. पश्चिम बंगालच्या बलात्कार प्रकरणाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे असं म्हणाल्या होत्या की देशामध्ये अशा प्रकारच्या घटना रोज घडतात. त्यांचं म्हणणं असत्य नाही आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो अशा प्रकारचे गुन्हे पूर्णपणे बंद करता येत नाहीत ही बाबसुद्धा सत्य आहे. परंतु एखादा गुन्हा रोज घडतो आहे म्हणून त्याचं गांभीर्य कमी होत नाही आणि तो कोणत्या प्रांतात घडतो त्याच्यामुळे त्याची दाहकतासुद्धा कमी होत नाही. सरकार अशा प्रकारचे गुन्हे कसे हाताळतं ही बाब खूप महत्त्वाची असते. खरं तर या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींची सरकारने चामडी लोळवली पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये बलात्कार प्रकरणामध्ये सामील असलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, परंतु बदलापूरमध्ये मात्र आरोपीला अटक झाली. प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांना या बाबीचा विसर पडलेला दिसतो आहे. ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपच्या लोकांची आहे अशा प्रकारचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. परंतु त्याच्यामुळे कारवाईत काही फरक नाही पडला ना. त्या आरोपीवर कारवाई झाली. सचिन वाझे याने 2008मध्ये शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला होता. एंटालिया प्रकरणातला तो प्रमुख आरोपी तो खुनाच्या प्रकरणामध्ये सामील होता. तरीसुद्धा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे तेव्हा ते मुख्यमंत्री होते यांनी सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसा या ठिकाणी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. आरोपीला अटक झाली. या आरोपीवर कारवाई करण्यामध्ये ज्या पोलिसांनी हायगाय केली त्यांना निलंबित करण्यात आलं. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखा कसलेला वकील सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे.
प्रत्येक पक्षामध्ये चांगली वाईट माणसं असतात, काही नीच असतात आणि काही विकृतसुद्धा असतात. प्रश्न हा निर्माण होतो की असे लोक जेव्हा गुन्ह्यामध्ये सामील असतात तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पक्षाचा नेता प्रयत्न करतो का, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो का? पश्चिम बंगालमध्ये हे सर्रास होताना दिसतं आहे. शेख शहानवाजपासून अनेक उदाहरणं देता येईल. आता या बलात्कार प्रकरणामध्ये सुद्धा ममता बॅनर्जी नेमकं तेच करताना दिसत आहेत. मवियाची जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता होती तेव्हा सचिन वाझेबद्दल उद्धव ठाकरे तेच करत होते. बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका तशीच आहे का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे, कारण आरोपीवर कारवाई झालेली आहे आणि त्याला शिक्षा करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. आम्हाला या प्रकरणाचं राजकारण करायचं नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. म्हणजे आम्हाला राजकारण करायचं नाही असं म्हणायचं आणि फक्त राजकारण रेटायचं असा हा प्रकार सुरू आहे. बदलापूरमध्ये काल जे झालं त्याचं पुढचं पाऊल आज जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी टाकलेलं आहे. काल उद्रेक बदलापूरकरांचा होता. आंदोलनाची सुरुवात त्यांनीच केली, परंतु त्याच्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आपण अशी सुद्धा दृश्य पाहिली असतील की या राजकीय कार्यकर्त्यांना पाण्याच्या बॉटल्स आणि फूड पॅकेट वितरित करण्यात येत होती. राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही आहे. अनेक बदलापूरकरांचं म्हणणं आहे की हे जे लोक होते ते बदलापूरचे लोक नव्हते, हे बाहेरून आलेले लोक होते, हे उपरे होते आणि ते राजकीय कंट शमवण्याचं काम करत होते. लाडकी बहीण योजना रद्द करा अशा पाट्या या आंदोलकांनी मिरवण्याचं कारण काय होतं? विषय जर बलात्काराचा होता तर त्या बलात्कार प्रकरणामध्ये सरकारच्या एका योजनेचा उल्लेख करण्याचा किंवा त्याचा निषेध करण्याचा आणि त्याचे फलक मिरवण्याचं कारण काय होतं? ही योजना राज्य सरकारची आहे आणि या योजनेमुळे लाखो महिलांचं भलं होणार आहे. त्यांना दरमहा 1,500 रुपयाची रक्कम मिळणार आहे. त्या योजनेचा या आंदोलनकर्त्यांनी निषेध करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि हीच गोष्ट स्पष्ट करून जाते की ते जे लोक होते ते बदलापूरचे लोक नव्हते, ते बाहेरून आलेले उपरे होते आणि ते फक्त राजकीय कंड शमवण्याचं काम करत होते. गिधाडंही सडक्या मासावर गुजराण करतात, परंतु या राजकीय गिधाडांनी त्या गिधाडांनासुद्धा मागे टाकलेलं आहे. काल जेव्हा बदलापूरमध्ये आंदोलन सुरू होतं तेव्हा सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत होती. ती बातमी होती अजमेरच्या सेक्स कांडमध्ये 6 जणांना अजमेरच्या जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. हे प्रकरण घडलं 1992मध्ये, म्हणजे जवळजवळ 32 वर्षाने त्या प्रकरणातल्या आरोपींना जिल्हा न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं हे सेक्स कांड होतं. अजमेरमध्ये हे सेक्स कांड घडलं आणि या सेक्स कांडमध्ये अजमेर दर्ग्याचे जे खादिम आहेत ते सामील होते. म्हणजे तो अजमेर दर्गा जिथे डोकं रगडायला, नाक रगडायला देशातले मोठे मोठे राजकारणी जातात, सेलिब्रिटी जातात, त्या अजमेर दर्ग्यातल्या काही खादिमांनी हे प्रकरण घडवलं होतं. काय प्रकरण होतं नेमकं? एका मुलीला या प्रकरणामध्ये सुरुवातीला गुंतवलं, तिचा व्हिडिओ काढण्यात आला, तिला ब्लॅकमेल करून तिचं शोषण करण्यात आलं, तिच्याकरवी दुसऱ्या मुलीला गुंतवण्यात आलं, तिचं शोषण करण्यात आलं. मग दुसऱ्या मुलीकडून तिसरी मुलगी, तिसऱ्या मुलीकडून चौथी मुलगी, असं जवळजवळ 100वर मुलींना या जाळ्यामध्ये अडकवण्यात आलं आणि मग त्यांना फिरवण्यात येई. एक व्यक्ती तिचं शोषण करे, तो तिला दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवे, दुसरा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीकडे, आणि बराच काळ हे सुरू होतं. अखेर या शोषणाला कंटाळून या प्रकरणातल्या काही मुलींनी आत्महत्या केली. शाळकरी मुली होत्या, किशोरवयीन मुली होत्या, म्हणजे 14 पासून 21 वयोगटातल्या मुली होत्या आणि अनेकींचं आयुष्य या घटनाक्रमामुळे संपूर्ण बर्बाद झालं. त्या मुलींच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, PV नरसिंहराव देशाचे पंतप्रधान होते. प्रकरणाचा संबंध थेट अजमेरच्या दर्ग्याच्या खादिमांशी होता. त्याच्यामुळे अर्थातच याच्यामध्ये दडपादडपी सुरू झाली, आरोपींना वाचवण्याचे खेळ सुरू झाले. 32 वर्षानंतर या प्रकरणामध्ये 6 आरोपींना शिक्षा झाली आणि तीसुद्धा साध्या जन्मठेपेची. म्हणजे 100वर मुलींचं आयुष्य बर्बाद केल्यानंतर फाशीसुद्धा नाही आणि सश्रम कारावाससुद्धा नाही, साधी जन्मठेप. म्हणजे केंद्रामध्ये उद्या जर दुसऱ्या विचारांचं सरकार आलं तर कदाचित या आरोपींची शिक्षा माफसुद्धा होऊ शकते. 1992मध्ये अजमेरमध्ये हे प्रकरण घडलं आणि त्याच वर्षी अयोध्येमध्ये बाबरी ढाचा कोसळला. बाबरी ढाचा कोसळल्यानंतर केंद्र सरकारने, म्हणजे काँग्रेसच्या सरकारने देशातली भाजप-शासित राज्य बरखास्त केली. त्याच्यामध्ये राजस्थानचा सुद्धा समावेश होता. पुढे 1 वर्ष राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि 93 ते 98 अशोक गेहलोत यांचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं. आपण विचार करा की केंद्रातसुद्धा काँग्रेसचं सरकार, राज्यातसुद्धा काँग्रेसचं सरकार, म्हणजे पुढच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असेल आणि या प्रकरणामध्ये किती मोठी दडपादडपी झाली असेल.
या प्रकरणाचा जिल्हा न्यायालयात 32 वर्षानंतर निकाल लागतो. त्याचं कारणच असं आहे की अनेक खोटे पुरावे निर्माण करण्यात आले, अनेक खोटे साक्षीदार निर्माण करण्यात आले. या प्रकरणातील जे पीडित होते त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न झाला. 32 वर्षानंतर आज अखेर जिल्हा न्यायालयामध्ये 6 आरोपींना शिक्षा झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा इतिहास हा अशा प्रकारचा इतिहास आहे. त्यांनी बदलापूरच्या बलात्कार प्रकरणाबद्दल तोंड उघडताना आपला हा इतिहास जरा आठवून पाहावा आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया द्यावी. विजय वडेट्टीवारांना माहीत नसेल, कारण ते आधी शिवसेनेत होते, नंतर ते काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे त्यांना धड शिवसेनेचा इतिहास माहीत नाही ना, त्यांना धड काँग्रेसचा इतिहास माहीत. त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास जरा चाळून बघण्याची गरज आहे. त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे, त्याच्यामुळे प्रतिक्रिया देताना कायम विजय वडेट्टीवार गफलत करत असतात. बलात्कारी कोणत्याही राज्यातला असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, त्याला कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. परंतु बलात्काराची जेव्हा प्रकरणं घडतात तेव्हा स्थळ, काळ आणि वेळ याच्यानुसार जे प्रतिक्रिया देतात, अशा राजकीय गिधाडांपासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. या गिधाडांपासून एक अंतर ठेवण्याची गरज आहे. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.